नमस्कार मंडळी, पूजाच कॉर्नरमध्ये मी पूजा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेलं तूप। ते फक्त 15 मिनिटांमध्ये। ही पद्धत मी माझ्या लहानपणी माझ्या आजीकडून शिकलेली व पाहत आलेली आहे आणि ही पद्धत जरा वेगळी आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पूजाच कॉर्नरला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन ही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लवकर मिळतील। इथे मी एका पातेल्यामध्ये एक 10 ते 12 दिवसांची साय एकत्र करून फ्रीज मध्ये ठेवली होती। ही म्हशीच्या दुधाची साय आहे, कारण त्याच्यामध्ये जास्त फॅट असतं आणि साय तुमची जास्त गोळा होते। हे पातेले मी झाकून व्यवस्थित फ्रीज मध्ये ठेवलं होतं। तुम्हाला जर जास्त दिवसांची साय एकत्र करायची असेल तर तुम्ही हे फ्रीजर मध्येही ठेवू शकता। हे पातेले मी 1 तासापूर्वीच बाहेर काढलं होतं। आता त्याच्यामध्ये आपण विरजण लावणार आहे। नेहमी साईला विरजण लावूनच मग त्याचं तूप काढावं, कारण ते आरोग्यासाठी खूप हितकर असतं। तुम्ही जर साईचं असंच तूप काढलं तर त्याचे काहीही बेनिफिट्स तुमच्या बॉडीला मिळत नाहीत। आता हे आपण विरजण लावून घेतलेलं आहे। आता हे रात्रभर साठी मी फ्रीजच्या बाहेर असंच ठेवून देणार आहे, म्हणजे त्याचं व्यवस्थित दही लागेल। जर थंडीचे दिवस असतील तर तुम्ही याच्यावरती एखादी शॉल ही ठेवू शकता, म्हणजे दही व्यवस्थित लागतं। आता सकाळी पाहूया आपलं दही एकदम व्यवस्थित लागलं का नाही। एकदम व्यवस्थित आणि घट्टसर असं दही लागलेलं आहे। आपण पाहू शकता खूप घट्ट असं दही झालेलं आहे। आता इथे मी लोणी काढण्यासाठी इथे एका रवीचा उपयोग केलेला आहे। तुमच्याकडे जर चमचा असेल मोठा किंवा पळी, त्याचाही उपयोग तुम्ही करू शकता। आता हे आपण सर्व साई एकत्र करून घेणार आहे। लोणी काढण्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, कारण तुम्ही खूप वेळ ही साई एकत्र करायची आहे। पटकन तुम्ही पाणी याच्यामध्ये ऍड करायचं नाही, त्याच्यामुळे आपलं लवकर लोणी बनणार आहे। पाणी जर आपण लवकर ऍड केलं तर तुम्हाला दही खूप वेळ घुसळायला लागेल, त्याच्याशिवाय लोणी येणारच नाही। त्यामुळे ही स्टेप तुम्ही नक्की करा। तुम्ही लहान असताना पाहिलं असेल, नेहमी आपली आजी सकाळी लोणी काढायची, कारण वातावरण थंड असतं आणि साईचं पटकन लोणी थंड वातावरणामुळे बनतं। आता ही आपली साई चांगली एकत्र झालेली आहे, एकदम एकजीव झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करणार आहे। एकदम चिल्ड असं फ्रीज मधलं पाणी यूज करायचं। एकदम थंड पाण्यामुळे लवकर लोणी बनतं। आता हे आपण ऍड करून घेऊया पाणी। इथे मी 1 ग्लास आधी पाणी ऍड करून घेतलेलं आहे। एकदम आपण पाणी ऍड करणार नाही। आता चांगलं असं हलवून घेऊया। या पद्धतीमुळे आपल्या चांगल्या हातांचाही व्यायाम होतो। तुम्ही तुमच्या मुलांनाही मदतीसाठी घेऊ शकता, कारण अशा पारंपरिक ज्या आपल्या काही पद्धती आहेत त्याही मुलांना समजतील आणि नवीन पिढी अशा खूप साऱ्या पारंपरिक गोष्टीचा यूज त्यांच्या लाईफ मध्ये करतील आणि त्यांच्या आरोग्यासाठीही ते आरोग्यदायी ठरेल। तर आपली साई एकदम छान अशी मिक्स झालेली आहे, एकदम घट्टसर अशी बनलेली आहे। आता अजून आपण 1 ग्लास पाणी याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे। आता याच्यानंतर आपल्याला 5च मिनिटं लागतील लोणी यायला। तर हे चांगलं घुसळून घेऊया। आता हे पहा, हळूहळू लोणी आपलं वरती यायला लागलेलं आहे। अजून 1-2 मिनिटं हलवूया आणि पूर्ण लोण्याचा गोळा वरती येताना आपल्याला दिसेल। आता हे पहा, पूर्ण एकदम व्यवस्थित छानसं लोणी बनलेलं आहे। एकदम ताक वेगळं आणि लोणी वेगळं असं झालेलं आहे। आता हे आपण काढून घेऊया। एकदम स्वच्छ केलेल्या हाताने मी हे काढून घेते। छानसा याचा गोळा करून घेऊया। खूप छान असा लोण्याचा गोळा आपला बनलेला आहे। आता याच्यातून पाणी काढून घ्यायचंय। असं गोल गोल करत आपण याच्यातून एक्स्ट्रा ताक जे आहे ते काढून घेणार आहे। लोण्याच्या गोळ्यातून मी सर्व ताक बाहेर काढलेला आहे। पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ठेवून देऊया।
आणि हे जे ताक असतं त्याचं आपण थोडेसे साखर मीठ टाकून हे ताकही पिऊ शकतो किंवा त्याची कढीही बनवू शकतो। हा जो लोण्याचा गोळा आहे आपल्याला 5 ते 6 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा आंबटपणा जाईल। तर हे लोणी मी एका लोखंडाच्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्हाला जर तूप अजूनच आरोग्यदायी बनवायचं असेल तर तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये त्याला कडवायचं आहे। आता हे मी आधीच लोणी तुम्हाला दाखवते, त्याचा आपण बटर म्हणूनही यूज करू शकतो आणि मुलांना ते खायला देऊ शकतो। आता हे लोणी आपण गॅसवरती कडवण्यासाठी ठेवणार आहे। लोणी कडवताना तुम्हाला गॅस जवळच थांबायचं आहे, कारण ती वतू जाण्याची शक्यता असते। आता हे असं मिक्स करत करत आपण पळीने हलवत कडवून घेणार आहे। तर हे पहा आपल्या लोण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर याला 5च मिनिटं लागतील तूप बनायला, जास्त वेळ लागत नाही। तर हे पहा आपलं तूप बनलेलं आहे, एकदम ट्रान्सपरंट आणि कढईचं बुड दिसतं, तेव्हा समजून जावं की आपलं तूप चांगलं बनलेलं आहे। आता गॅस बंद करून हे थोडंसं थंड करून घेऊया। तूप थंड झाल्यानंतर आपण अशा एका काचेच्या भरणीमध्ये ते गाळून घेणार आहे। स्टीलचा डब्बा असला तरीही चालेल। तर हे आपण चांगलं तूप गाळून घेऊया। तर सर्व तूप आपलं गाळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एक 12 ते 15 दिवसाच्या साईमध्ये तुम्हाला अर्धा किलो पर्यंत तूप तुम्हाला मिळू शकतं। कलर तर खूपच सुंदर आलेला आहे। 4 ते 5 तासानंतर तुम्हाला हे चांगलं घट्ट आणि रवाळ झालेलं दिसेल। तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये तूप वापरू शकता आणि हो, आता येणाऱ्या दिवाळीमध्ये प्रत्येक पदार्थामध्ये तुम्ही तुपाचा यूज करू शकता। कशी वाटली तुम्हाला तूप बनवण्याची आपली पारंपरिक पद्धत? तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा। चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीज बरोबर। तोपर्यंत बाय।